नगरसेवक मतीन पटेल याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या नारेगावमध्ये पालिकेच्या अतिक्रमण विरोधामध्ये ही कारवाई पालिकेने केली आहे। निदा खानला लपवलेल्या घरावरच पालिकेने बुलडोझर कारवाई केली आहे। टीसीएस प्रकरणातील संशयित आरोपी निदा खानला लपवल्या प्रकरणी अडचणीत आलेल्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याच्या घरावर आज पहाटेच पालिकेने बुलडोझर चालवला। छत्रपती संभाजीनगर पालिकेचं पथक पहाटेच नारेगाव परिसरात दाखल झालं आणि बुलडोझर चालवण्यास सुरुवात केली। पालिकेचे 150 कर्मचारी, 10 बुलडोझर आणि 2 पोकलेनच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली। कारवाईला सुरुवात होण्याआधी मतीन पटेलची पत्नी आपल्या चिमुकलीसोबत संविधानाची प्रत घेऊन पालिकेच्या पथकासमोर उभी होती। दरम्यान बांधकाम अनधिकृत होतं हे स्थानिकांनाही माहिती होतं, म्हणून त्यांनी कारवाईचं स्वागत केल्याचं उपायुक्तांनी म्हटलंय। नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी निदा खानला मतीन पटेलनं कौसर पार्क मधील घरात लपवलं होतं। 9 मे रोजी महापालिका प्रशासनानं मतीन पटेलच्या घरावर नोटीस लावली होती। 3 दिवसात समाधानकारक उत्तर देण्याचं नोटिशीतून सांगण्यात आलं होतं। मतीन पटेलनं पालिका प्रशासनाविरोधात थेट हायकोर्टात धाव घेतली। नोटीस बेकायदेशीर असल्याचं सांगत 15 दिवसांचा वेळ मागितला होता। मतीन पटेलनं हायकोर्टात धाव घेतल्यानंतर काल तातडीची सुनावणी झाली। कोर्टानं निकाल न देता पुढील सुनावणी 18 मे रोजी होईल असं सांगितलं। यानंतर पालिका प्रशासनानं शेवटची 24 तासांसाठीची अंतिम नोटीस पाठवली। अखेर मतीनच्या नारेगावमधील घरावर आणि कार्यालयावर बुलडोझर चालवण्यात आला।